मनश्री, गिरगाव मधला उत्साह तुम्ही काही वेळापूर्वीच दाखवलेला होता। अगदी उत्साह मुंबईकरांचा गिरगावकरांचा शिगेला पोहोचलेला आहे। हे चिमुकले महाराज आहेत। महाराज, हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। काय नाव आहे बाळा तुझं? विधान चिमळे कोटकर। अच्छा, आज काय आहे? गुढीपाडवा आहे आज। अच्छा, तू सहभागी व्हायला आलास इकडे, मजा येते का तुला? हे चिमुकले महाराज आहेत, चिमुकले छत्रपती आहेत। मात्र त्यासोबतच गिरगाव मधले आणखीन महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच इथले चित्ररथ। यंदाच्या गुढीपाडव्यामध्ये जे चित्ररथ सादर केले जाणार आहेत त्याला राजकीय किनार सुद्धा आहे। त्याच्यामुळे अर्थातच यंदाच्या गुढीपाडव्यात गिरगाव मधली शोभायात्रा ही राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाची असणार आहे, राजकीय बातम्यांची सुद्धा असणार आहे, यात शंका नाही। सध्या जे चित्ररथ आपण बघतो आहोत की या ठिकाणी संत बहिणाबाईंच्या ओव्या सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत। शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रतिकृती या तर उभारण्यात आलेल्याच आहेत। मात्र सध्या आपण बघतोय की अक्षरशः ही ट्रकची रांग लागलेली आहे की या ठिकाणी वेगवेगळे चित्ररथ साकार करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत। सध्या आपण बघतोय की शिवाजी महाराजांचं स्मारक याचा सुद्धा एक महत्त्वाचा चित्ररथ इथे उभारण्यात आलेला आहे। छत्रपती शिवरायांचं हे स्मारक नाही तर त्यांचं कायमस्वरूपी स्मारक अशी मागणी या चित्ररथाद्वारे केली जाते। इतकंच नाही तर नाना शंकर शेठ यांचं नाव हे रेल्वे स्थानकाला देण्यात यावं अशी मागणी सुद्धा एका चित्ररथाद्वारे केली जाते। सोबतच संविधानाच्या अनुषंगाने सुद्धा अनेक महत्त्वाच्या बाबी या चित्ररथांद्वारे सादर करण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं गिरगावमध्ये जे वैशिष्ट्य असतं की अनेक मराठी कलाकार हे सुद्धा गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होतात। या ठिकाणी आपण बघतोय की नाना शंकर शेठ यांचे नाव हे रेल्वे स्थानकाला देण्यात यावं याकरता हा चित्ररथ सादर करण्यात आलेला आहे। आधुनिक मुंबईचे शिल्पकार त्यांना मानलं जातं। इतकंच नाही तर हिंदू संस्कृतीचा गजर या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। संत परंपरा सुद्धा या चित्ररथांमार्फत मांडली जाणार आहे। त्याच्यामुळे अगदी थोड्या वेळातच या इथे शोभायात्रेला सुरुवात होईल। काही वेळापूर्वी या ठिकाणी सायकल स्वार हे सुद्धा येऊन गेले। सायकल स्वारांनी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या चित्ररथांमार्फत या गुढीपाडवाच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। इतकंच नाही तर मागे आपण बघतो आहोत की अक्षरशः जसं मी मगाशी सांगितलं की ट्रकची रांग लागलेली आहे की ज्याद्वारे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्ररथ हे सादर केले जात आहेत। स्वतः आदित्य ठाकरे या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। साधारणतः 9 वाजता या शोभायात्रेचं शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल। आदित्य ठाकरे हे स्वतः गिरगावमध्ये संपूर्ण शोभायात्राभर फिरणार आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच गिरगावकरांशी सुद्धा संवाद साधला जाईल। त्यामुळे हे चित्ररथ आपण बघतो आहोत की विशेषतः आपण बघतोय की या गिरगावच्या शोभायात्रेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची छाप आपल्याला बघायला मिळते। इतकंच नाही तर मराठी भाषेच्या अनुषंगाने वेगवेगळे विषय आज या शोभायात्रेत घेतले जाणार आहेत। आम्ही गिरगावकर कडून लावण्यात आलेलं एक महत्त्वाचं बॅनर सुद्धा चर्चेचा विषय ठरणार आहे। कारण शाकाहारी मांसाहारी वाद हा गिरगावमध्येच नाही तर मुंबईतल्या अनेक वेगवेगळ्या खाजगी सोसायट्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बघायला मिळाला होता। त्यावर भाष्य करणारे बॅनर यंदाच्या शोभायात्रेत आज बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे गिरगावची ही शोभायात्रा चर्चेचा आणि आज बातम्यांचा सुद्धा विषय ठरणार हे निश्चित। नक्कीच मनश्री, तर आपली मराठी संस्कृती जपत असतानाच त्यामधून अनेक सामाजिक संदेश देखील यामधून दिले जात आहेत। आणि यानंतर आपण थेट डोंबिवलीमध्ये जाणार आहोत। डोंबिवलीमध्ये आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, काय म्हणतात डोंबिवलीकर, काय उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच प्राची, आपण जर बघितलं तर या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आणि डोंबिवलीच्या शोभायात्रेला आपल्याला माहिती आहे की मराठी कलाकार असतील, सोबतच राजकीय नेते असतील, भेट देत असतात। आणि आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो भाजपचे नेते आमदार रवींद्र चव्हाण सोबतच याच भागाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीने या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण काही वेळा त्यांच्याशी बातचीत करूया। एकीकडे डोंबिवलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना राजकीय नेत्यांची उपस्थिती सोबतच कलाकारांची उपस्थिती या शोभायात्रेला एक वेगळं महत्त्व देऊन जाते। आपण बघू शकतो वेगवेगळे सामाजिक संदेश या माध्यमातून दिले जातात। आपण या डोंबिवलीकरांच्या हातात आपण बघू शकतो की हातामध्ये बॅनर्स आहेत। सोबतच आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रीकांत शिंदे आहेत। पालखीमध्ये या शोभायात्रेमध्ये रवींद्र चव्हाण आणि सोबतच श्रीकांत शिंदे हे दाखल झाले आहेत। हातामध्ये आपण बघू शकतो पालखीमध्ये
मध्ये सध्या ते आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सोबतच या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे आपल्याला बॅनर्स आणि फलक बघायला मिळत आहे. खरं तर पाणी हे एकच ध्यास, आदिवासी महिलांच्या स्वावलंबनाचा अट्टहास, अशा आशयाचे फलक आपल्याला शोभायात्रेमध्ये बघायला मिळत आहे. वेगवेगळे संदेश डोंबिवलीकर या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. खरं तर डोंबिवलीची शोभायात्रा म्हटली तर सगळ्यात आधी डोंबिवलीतूनच गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा निघालेली होती. त्यामुळे या शोभायात्रेला अधिक महत्त्व हे दिलं जातं. इतर भागांमध्ये, मुंबईमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली होती आणि आपण बघू शकतो की या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. सोबतच राजकीय नेते आणि कलाकार या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. खरं तर अजूनही तरुणांची गर्दी, लहान मुलांची गर्दी, महिलांची गर्दी आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण हा डोंबिवलीकरांचा उत्साह बघतोय. आता काही वेळापूर्वीच राजकीय नेते मंडळी देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात. काही वेळापूर्वीच आपण नागपूरमध्ये पाहिलेलं होतं, बच्चे कंपनीनी या सर्व सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत. अमर, काय उत्साह आहे? मी सध्या दृश्यातून दाखवू इच्छितो. प्रभू श्रीरामाचा चित्ररथ दिसतो आहे, त्याच्या आजूबाजूला ढोल ताशांचं पथक. थेट दृश्य बघू शकतो. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्त्या एका रथावर ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच्या मागे हे सगळे रंगतदार दृश्य, पारंपरिक मराठी वेशभूषेत सगळे सहभागी झाले आहे. मोठ्या उत्साहात सगळेजण सहभागी झालेले आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीस सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आपण एकूणच या शोभायात्रेचं संपूर्ण नियोजन कसं आहे हे सुद्धा जाणून घेऊया. कशा पद्धतीने उत्साह साजरा करण्यात येत आहे हे सुद्धा जाणून घ्या. नीरज जी आपल्यासोबत आहे. आज सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीने? आम्ही मान्य आमदार संदीपजी जोशी यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनात मागील 3 वर्षापासून या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात भव्य हर्षोल्लासामध्ये आम्ही या ठिकाणी करत असतो. भारतीय संस्कृतीमधले लेझिम पथक असेल, शिवकालीन आखाडा असेल, राम दरबार असेल, अशा विविध माध्यमातून आम्ही या ठिकाणी नवीन वर्ष स्वागत करत असतो. मावळा सुद्धा बघतोय, अति उत्साह सकाळपासून सहभागी झालेला आहे. मोठ्या संख्येने सगळे सहभागी झालेले आहे आणि भव्याची शोभायात्रा या ठिकाणी 4 वर्षाच्या चिमुकल्यासोबत 90 वर्षांच्या आजी आजोबांसुद्धा या आमच्या हिंदू नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी येत आहे. आमच्या हिंदू अस्मितेसाठी, हिंदू एकतेसाठी हा नववर्ष आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी काही सेलिब्रिटी सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहे. मागे चित्ररथ आहे. साधारणतः अर्धा किलोमीटर पर्यंत ही संपूर्ण शोभायात्रा आहे आणि काही राजकीय नेते मंडळी आणि सगळेजण मोठ्या उत्साहात सहभागी होताना सुद्धा दिसतील आपल्याला पुढे. नक्कीच अमर्थ, खरंच जल्लोष आणि उत्साहाला वय नसतात असं म्हणतात हे खरं आहे. कारण या सर्व शोभायात्रांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण सहभागी झालेले आहेत.